महाराणी ताराराणी कोण होत्या? मराठा साम्राज्य त्यांनी कसं सांभाळलं होतं? दिल्ली झाले दिनवाने, दिल्ली शाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बघते, दिल्लीपतीची तखते. खचो लागली तेवी मते, कुराणीही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली, मुगल हो सांभाळा. हे वर्णन आहे एका राणीचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या 25व्या वर्षी वैधव्य आलं तरीही राणी डगमगली नाही. त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढा यांचा सामना करावा लागला. पती निधनानंतर 61 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्याच्या घडामोडी पाहिल्या. ताराबाई, ताराराणी, महाराणी, ताराराणी, मंगलमर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी ताराराणी यांनी सतत प्रयत्न केले. अनेक लढायांना त्या सामोरे गेल्या. त्यांच्या 86 वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्याचा आढावा घेण्याचा हाच प्रयत्न. सर्वात आपण माहितीमध्ये येणाऱ्या मुख्य नावांची उजळणी, त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना समजणं सोपं होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 पुत्र छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू. हे शाहू महाराज कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. छत्रपती राजाराम यांच्या पत्नी ताराबाई यांच्यापासून छत्रपती शिवाजी दुसरे आणि राजसबाई यांच्यापासून छत्रपती संभाजी दुसरे हे पुत्र होते. 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले. 1689 साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने अत्यंत अमानुषपणे मारलं. त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला. त्यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते. राजाराम महाराज यांनी एप्रिल 1689 मध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरून प्रतापगडाच्या दिशेने गेले. इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि येसूबाई व शाहू यांना कैद केलं. राजाराम महाराज प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, रांगणा अशा मार्गाने दक्षिणेस गेले. ते थेट जिंजीस जाऊन पोहोचले. त्यांच्या पत्नी ताराबाई, राजेशबाई विशाळगडावरच होते. राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी दुसरा यांचा जन्म विशाळगडावरच झाला. जिंजी हे ठिकाण आज तामिळनाडू राज्यात आहे. जिंजीतल्या अजेय या किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली. अष्टप्रधानांची नेमणूक केली. राजाराम महाराजांनी त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. त्यानुसार ताराबाई, राजेशबाई, अंबिकाबाई या पत्नी विशाळगडातून बाहेर पडल्या. त्या राजापूर ते होनावर अशा जलमार्गाने आणि नंतर जिंजीपर्यंत पालखीतून पोहोचल्या. त्या काळचा विचार करता हा प्रवास अत्यंत धोकादायक, तितकाच रोमहर्षक असणार यात शंका नाही. या प्रवासाचे वर्णन इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या रंगूबाई जाधव लिखित मंगलमर्दिनी ताराबाई या पुस्तकात केलेलं आहे. औरंगजेबाने जुल्फिकार खानाच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्ष जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. 1692च्या सुरुवातीपासून गेलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गनिमी अजिबात यश येत नव्हतं. 1697 साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला. राजाराम महाराज, ताराबाई, शिवाजी दुसरा, राजेशबाई यांना जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी दुसरा, अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले. साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली. 1697 पासून अमात्यपद रामचंद्र पंत बावडेकर यांच्याकडे होतं. नीलकंठ मोरेश्वर पिंगळे यांची पेशवे श्री कराचार्य कालगावकर यांच्याकडे पंडितराव, तर शंकरराजे गायकवाड गाडेकर यांच्याकडे सचिवपद देण्यात आलं. कान्होजी आगरे आरमार प्रमुख होते. राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष सुरू राहिला. याच गदारोळामध्ये 3 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजतात अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा आणि सज्जनगडचा किल्ला जिंकून घेतला.
ताराबाई यांचा जन्म मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता. लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासून आला असणार. राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळेस त्यांचं वय 25 वर्ष असावं. त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा यांचं वय अत्यंत कमी होतं. 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांचा पन्हाळा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या. औरंगजेब एक एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या. त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. 1707 साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला. शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराराणीतल्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळाले. त्यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं. अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली. शाहू महाराजांनी ताराराणीच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांनी साताऱ्यात सत्ता स्थापन केली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला. काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतलं आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे. पण हे सगळं काही अलबेल सुरळीत चाललं नव्हतं. 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजेशबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला. ताराराणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळगडावर नजरकैदेत ठेवण्यात आलं. नजरकैदेतच ताराराणींचे दुसरे पुत्र शिवाजी यांचा 1727 साली मृत्यू झाला. सातारचे शाहू आणि कोल्हापूरचे संभाजी यांच्यामध्ये सत्ता संघर्ष अनेक वर्षे सुरू राहिला. छत्रपती शाहू मुघलांच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर 23 वर्षांनी या दोघांमध्ये कारवाया थांबल्या. अनेक वेळा लहान मोठ्या घटना, कोल्हापूर दरबारातील लोकांनी पक्ष सोडणे, एकमेकांच्या प्रदेशांवर हल्ले करणे अशा घटना या काळात सुरू होत्या. तत्पूर्वी आपणच मराठी राज्याचे नेते आहोत हे शाहूराजांनी 1728 मध्ये मुंगी शेगावच्या तहात निजामाकडून कबूल करून घेतलं होतं. मराठी राज्याचा शाहू राजांशिवाय दुसरा वारस कबूल करणार नाही अशी कबुली निजामाने दिली. अखेरीस 1730 साली शाहू राजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजी राजांवर चालून गेले. या युद्धामध्ये संभाजी राजांचा पराभव झाला. त्यात ताराबाई, राजेशबाई, संभाजी राजांच्या स्त्रिया भगवंतराव अमात्य, इचलकरंजीकर, व्यंकटराव घोरपडे सापडले. त्यांच्यापैकी राजेशबाई आणि संभाजी राजांच्या स्त्रिया यांना पन्हाळ्यावर पोहोचवून प्रतिनिधी इतरांना घेऊन साताऱ्याला आले. ज्या ताराबाईंशी आजवर संघर्ष केला त्यांना पुन्हा कोल्हापूरला पाठवायचा विचार शाहूराजांचा होता. मात्र मला कुठे झाले तरी कैदेतच राहायचं, त्या अर्थी तुम्हाजवळ राहू असे ताराबाईंनी म्हटल्यामुळे त्यांना साताऱ्यातच ठेवून घेतलं. सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तिथे राहिल्या. ताराबाई यांचा हा निर्णय मराठा सत्तेसाठी एक महत्त्वाचा निर्णय होता. त्या कोल्हापूरला गेल्या असत्या तर सध्याच्या इतिहासात थोडा बदल झाला असता. ज्या पन्हाळा कोल्हापूर गादीसाठी इतकी वर्ष त्यांनी एकटीने प्रयत्न केले होते ते गाव सोडावं लागलं होतं. सातारच्या ज्या शाहूराजांशी आजवर सत्तेसाठी दावा सांगितला त्यांच्याच आश्रयाला जाऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. 27 फेब्रुवारी 1731 साली शाहू आणि संभाजी या दोन्ही राजांची कराड आणि जाखीनवाडी येथे भेट झाली. संभाजी राजांना घेऊन शाहू महाराज साताऱ्याला आले. संभाजींचा मुक्काम 2 महिने साताऱ्यात अदालतवाड्यात होता. तेव्हा या दोघांनी 13 एप्रिल 1731 रोजी तह केला. त्यालाच वारणेचा तह असं म्हणतात. या तहानुसार एकमेकांच्या प्रदेशांची आखणी करण्यात आली. दोन्ही राजांनी एकमेकांची चाकर ठेवू नयेत असे ठरले. सातारच्या शाहू महाराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञातवासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावं असा प्रयत्न केला. त्यानुसार रामराजे हे साताऱ्याचे वंशज ठरले आणि ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावं लागलं असलं तरी ते आपल्या वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी झाल्या. 25 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामराजे सातारच्या गादीवर बसले. रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचे लक्षात आल्यावर
ताराराणी यांनी रामराजाला 1750 साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कारभार हाती घेतला. पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला. नानासाहेब पेशवे आणि ताराराणी यांच्यात मोठा संघर्ष झाल्याचं दिसून येतं. पानिपतचं युद्ध आणि मृत्यू. 14 जानेवारी 1761 साली मराठी सैन्याचा पानिपतमध्ये मोठा पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातच 23 जून 1761 मध्ये नानासाहेबांचं निधन झालं. तर 4 डिसेंबर 1761 रोजी ताराबाई यांचं निधन झालं. राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचं दर्शन घडवलं होतं, त्याबद्दल मुसलमान इतिहासकारांना देखील त्यांचं कौतुक करावं लागलं. इतिहासकार खाफी खान लिहितात, ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला होता. तिने लवकर सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यातील कारवायांचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली. दक्षिणेतील 6 सुव्यांवर स्वाऱ्या करण्याकरता नव्हे, मावळ्यातील सिरोज आणि मंदसोर या प्रदेशापर्यंत हल्ले चढवण्याकरता सैन्य पाठवण्याची तिने अशी व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतःकरणे त्याकरता अशी काही आपलीशी करून घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरता आपल्या कारकिर्दीच्या अखेरपर्यंत जे जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले. 1999 पासून 1701 पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिळत गेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झालं होतं, त्यातून सर्व राष्ट्राला वाचवण्याचं सर्व श्रेय ताराबाईंच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला जातं. रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचे वंशज नीलपंडित बावडेकर म्हणतात, ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होतं. म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेच प्रसंगातून मार्ग काढू शकल्या. महाराणी ताराराणी हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक विलक्षण पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला. रणांगणावर कधीही हार न मानणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली. ताराराणी ही मराठ्यांच्या इतिहासातली एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल. आलमगिरी विरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या ताराराणींना आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत काढावा लागला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे दत्तक प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तरी मराठ्यांच्या पडत्या काळात मराठा सरदारांना चेतना देऊन स्वराज्य राखण्याच्या त्यांच्या कार्याला कधीही उणेपणा येणार नाही. ताराराणी या असामान्य धैर्य बाळगणाऱ्या प्रशासक होत्या, असं मत इतिहासाचे अभ्यासक आणि प्राध्यापक सुरेश शिखरे व्यक्त करतात. 25 वर्षाची एक विधवा राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करण्यास उभी ठाकते. सलग 7 वर्षे संघर्ष करून त्यास चारीमुंड्या चित करते. ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे. त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद, स्फूर्तिपद वाटणारी आहे. मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व दैदिप्यमान असंच आहे. महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या. राजाराम महाराजानंतर औरंगजेबाविरोधात त्यांनी कसा लढा दिला हे सांगताना शिखरे सांगतात, वैधव्याचं दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खवला. मराठा राज्याची राजसूत्रे आणि तलवार हातात घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली. मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. वराड, खानदेश, गुजरात, माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपलं लष्कर घुसवलं आणि मुघल अधिकाऱ्यांना दे माय धरणे ठाय म्हणावयास लावलं. काबूलपासून बंगालपर्यंत, काश्मीरपासून कावेरीपर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशाहीशी सतत 25 लढा देऊन मराठा राज्य जिवंत ठेवलं. हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या शेवटच्या पर्वाचं वैशिष्ट्य आहे. औरंगजेबाशी एकची निर्णायक लढाई न करता त्यांच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमी काव्याचं युद्ध केलं आणि शेवटी त्यास अगतिक करून टाकलं. महाराष्ट्र अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशहाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. ताराराणी यांचा पन्हाळगडाचा वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्याला साजेसा भव्य दरवाजा आजही 300 वर्ष झाले तरी उत्तम राखला गेलाय. दरवाजावर शंभू महादेवाची पिंड कोरलेली असून त्यावर आजही जरीपटका फडकत आहे. मोठ्या दगडी भिंतीमधून जाणाऱ्या पायऱ्या आजही भव्यतेची साक्ष देतात. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडी नक्षीकाम आजही उत्तम स्थितीत आहे. वाड्याच्या चौकाला लागून असणाऱ्या त्या काळातील तुरुंगाच्या खोल्या दरवाजे आहेत.
त्याला असणारे दगडी खांब भक्कमतेची साक्ष देतात. चौकटीवर गणपतीची कोरीव मूर्ती आहे. वाड्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शंभू महादेव मंदिर असून उत्तम स्थितीत आहे. अशा या रणरागिणीला विनम्र अभिवादन.